Hello everyone. Today we are going to continue with our third chapter, that is event handling. Okay, so probably we will end our chapter in this lecture. सो आपण लास्ट लेक्चरला बघितले होते जे AWS कॉमन कंट्रोल्स आहेत ते आपण सगळे बरोबर त्याचे इव्हेंट हँडलिंग वर बघितलेलं आहे. जसं बटन आहे, नंतर लिस्ट आहे, चॉईस, ओके, चेकबॉक्स सगळे बघितले. आता जे काय अदर लिस्नर्स आहेत जसे की माउस लिस्नर, की लिस्नर, विंडो लिस्नर ते आपण आज बघायचं आहे. ओके, आता माउस लिस्नर हा आपण जनरली असं म्हणतो की बाबा हा माऊसशी संबंधित येतो. ठीक आहे, तर माउस लिस्नर साठी आपल्याकडं वेगवेगळ्या इव्हेंट्स आहेत. ओके, so Java mouse listener is notified when change in the state of a mouse. Change in the state of a mouse. मी माउस मध्ये काही जर हालचाल केली तर लगेच तो लिस्नर इथं ऍक्टिव्ह येतो. इट इज नोटिफाइड अगेन्स्ट द माउस इव्हेंट्स. माउस इव्हेंट झाल्यानंतर तो ऍक्टिव्हेट होतो. माउस लिस्नर इंटरफेस is found in Java AWT.event package. आपला जो AWT.event package आहे त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी हा पॅकेज इम्पोर्ट करावा लागेल. सो इट हॅज 5 मेथड्स. ओके, नीट लक्ष द्या. इट हॅज 5 मेथड्स: माउस क्लिक्ड, माउस एंटर्ड, माउस एक्झिटेड, माउस प्रेस्ड, माउस रिलीज. आता माउस क्लिक म्हणजे आपला सिंगल क्लिक असेल. माउस एंटर म्हणजे तुम्ही तो पोर्शन जो आहे त्याचा माउस मध्ये एरिया नेला तर तो असेल. त्या एरियात तुम्ही बाहेर पडला तर एक्झिट म्हणून असेल. माउस प्रेस आणि माउस रिलीज ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जस्ट क्लिक केला, ठीक आहे, क्लिकच्या प्रोसेसमध्ये तुम्ही ज्यावेळी प्रेस करत असता तर ते माउस प्रेस्ड पोझिशन झाला आणि माउस रिलीज म्हणजे तुम्ही तुमचा जो क्लिकचा पोझिशन आहे तो सोडून दिला. ठीक आहे, सो आपण जे ड्रॅग अँड ड्रॉप म्हणतो that is kind of thing. Okay, so keep in mind that we have 5 different methods for mouse click. Again we have motion listener also. Okay, so now here mouse click, mouse entered, mouse exited, mouse pressed, mouse released. So don't confuse in between the mouse click, mouse press, mouse release. Okay, at a time आपण कोणते इव्हेंट हँडल करतो त्याच्यावरती तुमचा ऍप्लिकेशन तुम्ही डिझाईन करू शकता. ओके, सो माउस क्लिक म्हणजे सिंगल क्लिक असेल, प्रेस तुम्ही प्रेस धरून जे ड्रॅग करता तो असेल, रिलीज म्हणजे तुम्ही बस्ट रिमूव्ह करता. हा आपला सिंपल प्रोग्राम आहे. आता याच्यावर फक्त आपण लॉजिक टाकलंय, पूर्ण प्रोग्राम लिहिलेला नाहीये. ठीक आहे, सो एक्सटेंड फ्रेम घेतलं, इथं आपण ऍपलेट नाही घेतलं. इम्प्लिमेंट्स माउस लिस्नर, इथं बघा इम्प्लिमेंट्स माउस लिस्नर कंपल्सरी पार्ट असेल. नंतर एक लेबल गेलंय, जे लेबल आपल्याला आपल्या माउसची करंट पोझिशन देते. आपल्या माउसची आपल्याला करंट पोझिशन देते. माउस लिस्नर एक्झाम्पल कन्स्ट्रक्टर तयार केला म्हणजे या प्रोग्राम मध्ये खाली मेन तुमचा असणार आहे. त्या मेन मध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट तयार केला आपल्या प्रोग्रामचा किंवा क्लासचा. ऍड माउस लिस्नर दिस. आता आपला हा आपण लिस्नर कॉल केलाय. ठीक आहे, तसं आपण ऍक्शन लिस्नर करत होतो. त्याचं आपण कोणतं फंक्शन कॉल होतं तर ऍक्शन परफॉर्म कॉल होतं. बरोबर, आयटम साठी, आयटम लिस्नर साठी आयटम स्टेट चेंज कॉल होतं. सेम आपल्याला इथं ज्यावेळी तुम्ही ऍड माउस लिस्नर कॉल करताय त्यावेळेस आपल्याला त्याचे संबंधित ज्या 5 इव्हेंट्स आहेत त्यातली जी आपण इव्हेंट लिहितोय ती कॉल होईल. ओके, सो फर्स्ट आपण काय केलंय, माउस क्लिक इव्हेंट लिहिलंय. इथं बघा जर ऑब्जेक्ट तयार केला, माउस इव्हेंटचा ई नाव दिलं. सो एल स्टँड्स फॉर द लेबल, दिस लेबल. एल डॉट सेट टेक्स्ट माउस क्लिक म्हणजे ज्यावेळी तुम्ही माउस क्लिक करणार त्यावेळी त्या लेबलचा सेट टेक्स्ट काय असणार आहे, माउस क्लिक. म्हणजे माउस क्लिक हा मेसेज तिथं डिस्प्ले होईल. त्यानंतर माउस इव्हेंट सेकंड काय, माउस एंटर्ड. सो जेव्हा माउस एंटर होतो ते एल डॉट सेट टेक्स्ट माउस एंटर्ड असा मेसेज डिस्प्ले होईल. फॉर नेक्स्ट माउस एक्झिटेड काय मेसेज डिस्प्ले होणार, माउस एक्झिटेड असा डिस्प्ले होईल. त्यानंतर माउस प्रेस्ड असेल तर काय डिस्प्ले होणार, सेट टेक्स्ट माउस प्रेस्ड असा मेसेज डिस्प्ले होईल. जेव्हा तुम्ही माउस रिलीज करताय त्यावेळी माउस रिलीज असा मेसेज डिस्प्ले होईल. ओके, तर ह्याच्यामध्ये पब्लिक साठी कोड मेन इथं तयार केलं बघा. ऑब्जेक्ट तयार केला आणि त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. ठीक आहे, वन बाय वन पुन्हा एकदा बघूया. मेन मेथड मध्ये आपण काय केलंय, कन्स्ट्रक्टर घेतला आहे, सॉरी ऑब्जेक्ट तयार केलाय, तो कन्स्ट्रक्टर कॉल होईल. कन्स्ट्रक्टर मध्ये काय केलंय आपण, ऍड माउस लिस्नर हा असा आपण काय केला, त्याचा लिस्नर कॉल केलाय. लिस्नर कॉल केल्यामुळे या
आपले जे काही फंक्शन्स आहेत ते कॉल होतील. आता इट इज अप टू द युजर विच फंक्शन यू वॉन्ट टू कॉल. आता आपण ते गेले पाच फंक्शन कॉल केले, जसे माउस क्लिक आहे, माउस एंटर्ड, माउस एक्झिटेड, माउस प्रेस्ड, माउस रिलीज. ओके, असे सगळे फंक्शन आपण कॉल केले आहेत. इट इज अप टू द युजर विच फंक्शन यू वॉन्ट टू कॉल, डिपेंड्स ऑन युअर ऍप्लिकेशन. ओके, हा आपला सगळा प्रोग्रामचा आउटपुट आहे. ठीक आहे, हा स्नॅपशॉट आहे आपला. इथं माउस सेंटर हे जे आपली लेबल आहे, इथं आपण लेबल घेतले. सो आपले जे काय आपल्या माउसची ऍक्टिव्हिटी असेल त्याच्यावरती आपला जो काय आउटपुट असेल तो डिपेंड असेल. ठीक आहे, आता की लिस्नर, माउस लिस्नर, की लिस्नर दोघांचं जवळपास ऍक्टिव्हिटी सेम असतील. ठीक आहे, फक्त माउस लिस्नर हा माउसशी डील करतो, की लिस्नर हा कीबोर्डशी डील करतो. आता वी आर अवेअर अबाउट द ऑल कीज इन अ कीबोर्ड. ओके, सो कोणतीही तुम्ही की जे प्रेस करता तो त्यावेळी की लिस्नर ऍक्टिव्हेट होतो. ओके, सो जावा की लिस्नर इज नोटिफाइड व्हेन चेंज इन द स्टेट ऑफ अ की. जे आपल्या कीबोर्डच्या की आहेत त्याच्यावरती तो रिॲक्ट होतो. इट इज नोटिफाइड अगेन्स्ट द की इव्हेंट, की इव्हेंटला तो रिॲक्ट होतो. की लिस्नर इंटरफेस फाउंड इन द सेम पॅकेज. Okay, aw.event. So we need to import aw.java.aw.event package. Again, it has three methods. माउस साठी 5 होते, इथं 3 आहेत. फर्स्ट इज की प्रेस, की रिलीज, की टाइप. ओके, की प्रेस केल्यानंतर एक इव्हेंट असेल, की रिलीज होताना एक इव्हेंट असेल, की तुम्ही ज्या टाइप करता त्यावेळी एक इव्हेंट असेल. अशा पद्धतीनं आपण आपल्या कीबोर्ड वर कंट्रोल करून प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक आहे, कीबोर्ड कंट्रोल करून आपण प्रोग्रामिंग करू शकतो. ओके, हा आपला एक सिंपल प्रोग्राम आहे. याच्यात बघा, इथं एक फ्रेम घेतले, त्यानंतर की लिस्नर आपण घेतलाय. ठीक आहे, की लिस्नर घेतल्यानंतर इथं आपण काय करतोय की लेबल एक घेतोय, टेक्स्ट एरिया एक घेतोय. ठीक आहे, आता बघा की लिस्नर एक्झाम्पल हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, लेबल घेतला, टेक्स्ट एरिया ब्लँक ठेवलाय. नंतर एरिया डॉट ऍड की लिस्नर, एरिया काय आहे, टेक्स्ट एरिया डॉट ऍड की लिस्नर, म्हणजे तुम्ही त्या टेक्स्ट एरियाला तुम्ही आपण की लिस्नर आपण बाउंड करून ठेवतोय. सो ऍड एल ऍड एरिया. ठीक आहे, ज्यावेळी तुमची ही इव्हेंट कॉल होईल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला हे जे 3 फंक्शन्स आहेत ते ऍक्टिव्ह होतील. ओके, कारण आपण इथं 3 फंक्शन लिहिले. व्हॉइड की प्रेस की इव्हेंट, त्यावेळी आपला की प्रेस असा मेसेज डिस्प्ले होईल लेबलसाठी. जसं आपण पाठीमागच्या प्रोग्राम मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं त्याच पद्धतीनं मी की प्रेस केल्यानंतर की प्रेस असा मेसेज डिस्प्ले होईल. की रिलीज साठी जर तुम्ही की रिलीज करता त्यावेळी तो मेसेज डिस्प्ले करेल की रिलीज. जर तुम्ही एखादी की टाईप करता त्यावेळी तुमचा मेसेज डिस्प्ले होईल की टाईप. ओके, अशामध्ये सिंपल एक एक्झाम्पल आहे इथं. याच्यामध्ये आपण 3 फंक्शन्स लिहिले, की प्रेस, की रिलीज, की टाईप. ओके, आणि इथं आपण काय करतोय, लेबल आणि टेक्स्ट एरिया घेतो. आपण प्रोग्रामचा आउटपुट बघायचं आहे. ओके, आता इथं काय केलंय की टेक्स्ट एरियाला तुम्ही आपण बाउंड करून ठेवलंय की इव्हेंट. ओके, सो तुम्ही जो काय टाईप टेक्स्ट एरियामध्ये करताय त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सगळ्या जो काय इव्हेंट असेल किंवा जो फंक्शन असेल तो कॉल होतो त्याप्रमाणे तुमचा लेबल इथं डिस्प्ले होईल. सो दिस इज लेबल अँड दिस इज द टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरियाला आपण काय केलंय की इव्हेंट बाउंड करून ठेवलाय. सो इथं आपण जे काय टाईप करणार आहोत, जे काय ऍक्टिव्हिटी कीबोर्डवरती करणार आहोत त्याप्रमाणे इथे तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज डिस्प्ले होतील. Okay, so this is the one of the simple example where we are going to control or see all the activities regarding the key listeners. Okay, now the last one is window listener. Okay, आता विंडोजचा पार्ट आपण थोडाफार बघितला होता फर्स्ट चॅप्टर मध्ये. सो विंडोज फ्रेम everything is same. So here we are going to control the windows activity, that is your dialog, we can say it's your form. Okay, so Java Windows listener notified whenever change in the state of a window. जे आपल्या विंडोचे स्टेट चेंज होते त्याच्यामध्ये तुम्ही रिसाइज म्हणून हा एक इव्हेंट आहे, क्लोज इव्हेंट आहे. ओके,
अशा पद्धतीने विंडो क्लोज करता किंवा रिसाइज करता, मिनिमाइज मॅक्सिमाइज या सगळ्या गोष्टी होत असतात. या सगळ्या आपल्या विंडोजच्या स्टेट्स आहेत. ओके, इट इज नोटिफाईड अगेन्स्ट द विंडो इव्हेंट. इट हॅज 7 मेथड्स. फर्स्ट इज विंडो ऍक्टिव्हेटेड, विंडो क्लोज्ड, विंडो क्लोजिंग, विंडो डीऍक्टिव्हेटेड, विंडो डीआयकॉनिफाईड, विंडो आयकॉनिफाईड, विंडो ओपन. विंडो जेव्हा ऍक्टिव्हेट होते त्यावेळी विंडो इव्हेंट, विंडो ऍक्टिव्हेटेड इव्हेंट जनरेट होतो. विंडो आपण जेव्हा क्लोज करतो त्यावेळी असेल. क्लोजिंग विंडो आणि क्लोज विंडो मध्ये फरक असा आहे की विंडो क्लोज होताना जी इव्हेंट आहे ती, विंडो क्लोज झाल्यानंतर आहे ती. ऍक्टिव्हेटेड म्हणजे आता काही वेळेला कसं होतं की आपण बरेच वेळेला तुम्हाला आपल्याला व्हीबी मध्ये असेल की एखादा मेसेज, 2 फॉर्म तुम्ही ज्यावेळी काम करता, ठीक आहे, व्हीबो तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे VB.NET, ज्यात तुम्ही 2 फॉर्म करत असता, काम करत असता, त्यावेळी जो तुमचा करंट फॉर्म आहे तोच फक्त ऍक्टिव्ह राहतो, पाठीमागचा तुम्ही इनऍक्टिव्ह असेल. ठीक आहे, त्या रिलेटेडच्या विंडोसाठी तुमचा विंडो ऍक्टिव्हेटेड हा तुमचा इव्हेंट असेल. आयकॉनिफाय आयकॉन साठी असतो. विंडो ओपन जे तुम्ही ओपनिंग स्टेज मध्ये असतात त्यावेळी तुमचा विंडो लिस्टर ऍक्टिव्हेट असतो. ओके, आपण एक सिंपल प्रोग्राम बघायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा, सॉरी इथं बघा, इथं विंडो एक्झाम्पल घेतलाय. त्यानंतर बघा ऍड विंडो लिस्नर. सो दिस इज द सिंगल लाईन इन द दिस कन्स्ट्रक्टर दॅट इज ऍड विंडो लिस्नर. दिस इथं बघा, इथं मेन फंक्शन आहे. त्यानंतर बघा विंडो ऍक्टिव्हेटेड, विंडो क्लोज्ड, विंडो क्लोजिंग, विंडो डीऍक्टिव्हेटेड, त्यानंतर विंडो डीआयकॉनिफाईड, विंडो आयकॉनिफाईड, विंडो ओपन. अशा वेगवेगळ्या 7 इव्हेंट जे आहेत आपण इथं लिहिलेले आहेत. ज्यावेळी तुमची विंडो ऍक्टिव्हेटेड इव्हेंट जनरेट होईल त्यावेळी तुमचा मेसेज डिस्प्ले होईल ऍक्टिव्हेटेड म्हणून. ज्यावेळी विंडो तुमची क्लोज्ड मोड मध्ये असतील त्यावेळी क्लोज होईल. आणि इथं क्लोजिंग मोड मध्ये तुम्ही जर इथं एक एक्स्ट्रा स्टेटमेंट ऍड केलं, डिस्पोज. सो इन केस ऑफ डिस्पोज वी आर गोइंग टू रिलीज ऑल द रिसोर्सेस ऑफ युअर विंडोज और युअर प्रोग्राम. विंडो डीऍक्टिव्हेटेडला विंडो डीऍक्टिव्हेटेड मेसेज डिस्प्ले होईल. डीआयकॉनिफाईड ज्यावेळी तुमची जनरेट होईल त्यावेळी डीआयकॉनिफाईड जनरेट होईल, डिस्प्ले होईल. ज्यावेळी तुम्ही विंडो आयकॉनिफाईड असं ज्या इव्हेंट जनरेट करता त्यावेळी आयकॉनिफाईड जनरेट डिस्प्ले होईल. विंडो ओपन ज्यावेळी ऍक्टिव्हेट होईल त्यावेळी ओपन असा मेसेज डिस्प्ले होईल. हे सगळं करत असताना आपण कुठल्या स्टेट मध्ये आहोत विंडोच्या ते बघणं खूप महत्वाचं आहे. कारण बरेच वेळेला आपण विंडो रिसाइज पण करत असतो, त्यामुळे त्याच गोष्टी सुद्धा इथं कन्सिडर केल्या पाहिजे. इथं बघा आपली ही स्पेशल जी बाजूला आहे ती विंडो आहे. या विंडोच्या रिलेटेड जे काही ऑपरेशन्स असतील त्या इथं आपल्याला मेसेज डिस्प्ले होतील. जसं ऍक्टिव्हेटेड, ओपन, आयकॉनिफाईड, डीऍक्टिव्हेटेड, डीआयकॉनिफाईड, ऍक्टिव्हेटेड, क्लोजिंग, डीऍक्टिव्हेटेड, क्लोज्ड. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जी ऑपरेशन या विंडो वरती करता ती विंडो, ठीक आहे, ती विंडोचे जे काय करस्पॉन्डिंग मेसेज असेल तो इथं डिस्प्ले होईल. ओके, so this is the output of a program, simple program. So we are complete our third chapter and we'll stop here for today. Okay, thank you.